गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी. मी रामधवने VC, पूर्णवेळ शिक्षक कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, RBNB कॉलेज श्रीरामपूर, व्यवसाय शिक्षण विभागाकडे कार्यरत आहे. आज मी कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी इयत्ता 12वी या अभ्यासक्रमातील पेपर 2 कॉन्क्रीट तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण 5 कॉन्क्रीटची कार्यसुलभता हे घेणार आहे. तर सुरुवातीला आपण कॉन्क्रीटची कार्यसुलभता म्हणजे काय ते बघूया. तर सर्वसाधारणपणे कॉन्क्रीटला जास्तीत जास्त ताकद मिळण्यासाठी आदर्श परिस्थिती फक्त पाणी आणि सिमेंट यांच्या गुणोत्तरामुळे निर्माण होत असते. जास्तीत जास्त ताकद मिळवण्यासाठी कॉन्क्रीटचे 100% कॉम्पॅक्शन म्हणजे चेळणे ही क्रिया करणं गरजेचं असतं. म्हणजे केवळ पाणी आणि सिमेंट यांचं गुणोत्तर निश्चित करून आपल्याला कॉन्क्रीटला कार्यसुलभता मिळवता येणार नाही किंवा मिळत नाही. तर त्यासाठी जे कॉन्क्रीट आपण तयार करतो ते कॉन्क्रीट चांगलं कॉम्पॅक्ट करणं, चेचणं ही क्रियासुद्धा फार महत्त्वाची आहे. म्हणजे 100% कॉम्पॅक्शन झाल्यानंतरच आपणाला कार्यसुलभता चांगल्या पद्धतीची मिळू शकते. कमी कॉम्पॅक्शनमुळे एअर व्हॉइड्स तयार होतात आणि त्याचा वाईट परिणाम कॉन्क्रीटच्या टिकाऊपणा आणि ताकदीवर होत असतो. तर कॉन्क्रीटची कार्यसुलभता म्हणजे काय? तर कार्यसुलभता म्हणजे कार्य करण्यासाठी ते सुलभ होणं. म्हणजे कॉन्क्रीट ज्या कामासाठी आपण तयार करत आहोत त्या कामासाठी त्याची कार्यसुलभता असणं. उदाहरणार्थ आपण एखादा कॉलम भरणार असू कॉन्क्रीटमधून, तर त्याचं प्रमाण, कॉन्क्रीटच्या घटकांचं प्रमाण, पाणी सिमेंट गुणोत्तर हे सगळं आपण निश्चित केलं आहे आणि कॉन्क्रीट मिसळलं आणि ते आपण त्या ठिकाणी म्हणजे ते चांगल्या पद्धतीने मिसळता आलं पाहिजे. त्यामध्ये ते कॉन्क्रीट गमेल्यामध्ये भरता आलं पाहिजे किंवा वाहून नेण्याची जी ट्रान्सपोर्टेशन क्रिया आहे, वाहतूक, ती व्यवस्थित झाली पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या कामासाठी ते आपण वापरणार आहोत त्या ठिकाणी ते टाकत असताना त्या घटकांचं सेपरेशन, विभक्तीकरण होऊ नये आणि त्या कॉन्क्रीटला, त्या कामाला फिनिशिंग मिळाली पाहिजे. यासाठी कॉन्क्रीट सुकर असणं म्हणजे कॉन्क्रीट कार्यसुलभ झालं असं म्हणता येईल. याला कॉन्क्रीटची कार्यसुलभता असे म्हणतात. कॉन्क्रीटच्या पूर्णपणे कॉम्पॅक्शनसाठी सामान्यपणे पुस्तकी आकडेमोडपेक्षा जास्त पाणी सिमेंट गुणोत्तर ठेवावं लागतं आणि चांगल्या पद्धतीनं कॉम्पॅक्शन करावं लागतं. कॉन्क्रीटमध्ये पाणी हे सिमेंटबरोबर रासायनिक अभिक्रिया करून वंगणाचं कार्य करत असतं. कॉन्क्रीटची वाहतूक कॉन्क्रीटच्या घटकांचं सेपरेशन होण्याशिवाय व्हावी. कॉन्क्रीटची भरणी त्याचा एकजिन्सीपणा न गमावता करण्यासाठी कॉन्क्रीटचे कॉम्पॅक्शन व पुरेसे फिनिश सहजपणे मिळवण्यासाठी त्यात कॉन्क्रीटमध्ये वंगणाची आवश्यकता असते आणि हे कार्य पाणी आणि सिमेंट दोन्ही मिळून होत असतं. यासाठी काही प्रमाणात पाणी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काही प्रमाणात म्हटलेलं आहे म्हणजे भरपूर पाणी असून चालणार नाही किंवा कमी पाणी असून चालणार नाही, तर काही प्रमाण जे आहे ते प्रमाण. या सर्व आवश्यकता पूर्ण करणाऱ्या दर्जाच्या कॉन्क्रीटला कार्यसुलभ कॉन्क्रीट असे म्हणतात. कार्यसुलभ कॉन्क्रीट याला कन्सिस्टन्सीपेक्षा जास्त रुंद व खोल अर्थ आहे. कन्सिस्टन्सीपेक्षा कार्यसुलभ कॉन्क्रीट याला फार महत्त्व आहे. कन्सिस्टन्सी ही संज्ञा प्रवाहीपणाचे प्रमाण आणि गतिशीलतेचे प्रमाण दर्शविते. जास्त कन्सिस्टन्सी असणाऱ्या कॉन्क्रीटला विशिष्ट कामासाठी योग्य कार्यसुलभता असेलच असे नाही. म्हणजे जास्त कन्सिस्टन्सी असलेल्या कॉन्क्रीटला चांगली कार्यसुलभता असेलच असे नाही. फाउंडेशनच्या म्हणजे मास कॉन्क्रीट, मोठ्या कॉन्क्रीटसाठी कार्यसुलभ समजण्यात येणारे कॉन्क्रीट स्लॅबच्या कॉन्क्रीटसाठी कार्यसुलभ नसते किंवा नसेल. छताच्या किंवा स्लॅबच्या बांधकामातसुद्धा जेव्हा व्हायब्रेटर वापरणार असाल तेव्हा कार्यसुलभ कॉन्क्रीट हे हाताने कॉम्पॅक्शन
साठी कार्यसुलभ नसतं. म्हणजे ज्या वेळेला आपण व्हायब्रेटर वापरू आणि त्यासाठी हाताने मिक्सिंग केलेलं कॉन्क्रीट हे कार्यसुलभ नसतं. छताच्या बांधकामातसुद्धा व्हायब्रेटर वापरणार असाल तर तेव्हाचे कार्यसुलभ कॉन्क्रीट हे हाताने कॉम्पॅक्शन करण्यासाठी कार्यसुलभ नसते. जाड सेक्शनसाठी कार्यसुलभ समजले जाणारे कॉन्क्रीट पातळ सेक्शनसाठी कार्यसुलभ नसते. म्हणजे जाड सेक्शन म्हणजे रुंद भाग जो असेल आणि त्याच्यामध्ये जे आपण कॉन्क्रीट पास करतो ते कॉन्क्रीट पातळ किंवा कमी जाडीच्या पृष्ठभागासाठी कार्यसुलभ असेलच असे नाही. कारण पातळ पृष्ठभाग कमी जाडीचा पृष्ठभाग जो असतो त्यामध्ये कॉन्क्रीट पास झालं पाहिजे, जाऊन बसलं पाहिजे. त्यासाठी कॉन्क्रीट कार्यसुलभ करायचं म्हणजे तिथं ते जाऊन बसेल असंच होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तिथे त्याला थोडा प्रवाहीपणा ठेवावा लागतो. परंतु जाड आणि मोठं म्हणजे फाउंडेशन जे असतात किंवा राफ्ट फाउंडेशन फुटिंग वगैरे असतात त्या ठिकाणी आपणाला कार्यसुलभ कॉन्क्रीट करायचं असतं. कारण ट्रॅपॅझॉइडल शेप जो असतो, तिरपा पोर्शन जो असतो कॉन्क्रीटचा, त्यावर ते कॉन्क्रीट सेट झालं पाहिजे, थांबलं पाहिजे. यासाठी कॉन्क्रीट जरा घट्टच करावं लागतं. म्हणजे त्या ठिकाणची कार्यसुलभता ही वेगळी असावी लागते. कामाच्या स्वरूपानुसार कॉन्क्रीटची कार्यसुलभता ही बदलत असते. म्हणून कार्यसुलभता हा शब्द कामाचा प्रकार, सेक्शनची जाडी आणि कॉम्पॅक्शनची पद्धत या साऱ्यांचे महत्त्व अधोरेखित करते. कॉन्क्रीट तंत्रज्ञानाकरिता कार्यसुलभतेचे ज्ञान मिक्स डिझाईनसाठी आवश्यक आहे. म्हणजे कॉन्क्रीट तंत्रज्ञानाकरिता कार्यसुलभतेचे ज्ञान हे कॉन्क्रीट मिक्स डिझाईनसाठी आवश्यक आहे. म्हणजे कॉन्क्रीट मिक्स डिझाईन म्हणजे कॉन्क्रीटच्या घटकांचं प्रमाण ठरविण्यासाठी कॉन्क्रीटची कार्यसुलभता आपणाला महत्त्वाची आहे. मिक्स डिझाईनवरून कामाचे स्वरूप, वाहतुकीचे अंतर, भरण्याची पद्धत व अन्य घटकांचा विचार करून मिक्स डिझाईन प्रक्रिया नमूद करावी लागते. योग्य समज आणि अनुभवाच्या आधारे योग्य कार्यसुलभता गृहीत धरून कॉन्क्रीटिंग टिकाऊ आणि रास्त किमतीत करणे शक्य होतं. म्हणजे ही कॉन्क्रीटची कार्यसुलभता ही एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया कामाचा अनुभव आणि समज यावर अवलंबून आहे आणि त्यानुसार ती ठरवावी लागते. म्हणजे मिक्स डिझाईन आपल्याकडे रेडीमेड किंवा आपल्याला ठरवलेलं आहे अगोदर, परंतु कार्यसुलभता ही आपणाला कामाचा अनुभव आणि त्या ठिकाणी आवश्यकता कामाची काय आहे याची समज असणं यावर ती ठरवावी लागते. कार्यसुलभतेच्या अनेक संशोधकांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. तर रोड रिसर्च लॅब UK यांनी जी व्याख्या केलेली आहे ती अशी: संपूर्ण कॉम्पॅक्शन निर्माण करण्यासाठी उपयुक्त अंतर्गत काम ठरविणाऱ्या कॉन्क्रीटच्या गुणधर्मास कार्यसुलभता असे म्हणतात. म्हणजे संपूर्ण कॉम्पॅक्शन निर्माण करण्यासाठी म्हणजे ज्या भागामध्ये कॉन्क्रीट आपल्याला ओतायचं आहे, ज्या पार्टसाठी कॉन्क्रीट आपण तयार करत आहोत, त्या संपूर्ण कामासाठी ते उपयुक्त असलं पाहिजे आणि अंतर्गत त्याच्या काम ठरविणाऱ्या म्हणजे त्याचं त्या ठिकाणी जाऊन ज्या क्रिया होणार आहे, जाऊन बसणं, चेचणं, फिनिशिंग करणं, या क्रियांसाठी त्या कॉन्क्रीटची सुकार्यता म्हणजे कार्यसुलभता होय, अशी व्याख्या रोड रिसर्च लॅब UK यांनी केलेली आहे. कॉम्पॅक्शनची पद्धती व कॉन्क्रीट भरण्याचे ठिकाण दुसऱ्या पद्धतीने व्याख्या त्यांनीच कशी केलेली आहे. कॉम्पॅक्शनची पद्धती व कॉन्क्रीट भरण्याचे ठिकाण याकडे लक्ष देऊन ज्या सुलभतेने सहजतेने कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट भरले जाईल त्यास कार्यसुलभ कॉन्क्रीट असं म्हणतात. म्हणजे कॉन्क्रीटची पद्धत आणि कॉन्क्रीट भरण्याचं ठिकाण याकडं लक्ष देऊन ज्या सहजतेने कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट भरलं जाईल म्हणजे दाब देऊन कॉन्क्रीट भरलं जाईल त्यास कॉन्क्रीटची कार्यसुलभता असं म्हणतात. आता पुढचं जे आहे ती व्याख्या ISI म्हणजे भारतीय मानक संस्थेनं 6461/1973 नुसार जी व्याख्या केलेली आहे ती कशी आहे ती बघूया. अगदी साधी सोपी सर्वांना समजेल अशा पद्धतीनं ISIनं किंवा भारतीय मानक संस्थेनं एक व्याख्या केलेली आहे. ताज्या मिसळलेल्या कॉन्क्रीट किंवा मोर्टारचा गुणधर्म की जो मिसळण, भरणी, कॉम्पॅक्शन आणि फिनिशिंग इत्यादी क्रियेतील सोपेपणा आणि एकजिनसीपणा निश्चित करतो त्यास कार्यसुलभता असं म्हणतात. म्हणजे कॉन्क्रीट किंवा मोर्टारचं गुणधर्म जे आहे ते की जे कोणते गुणधर्म आहेत कॉन्क्रीट आणि मोर्टारचे? मिसळणे,
भरणी करणे म्हणजे ओतणे, आणि चेचणे म्हणजे कॉम्पॅक्शन, आणि फिनिशिंग म्हणजे पृष्ठभागाचा चकाकी आणणं किंवा आकर्षकपणा त्यांना मिळवून देणं इत्यादी प्रक्रियेतील सोपेपणा आणि एकजिनसीपणा ज्यामुळे मिळतो त्यास कार्यसुलभता असे म्हणतात. तर अशा पद्धतीनं कार्यसुलभता ही फार महत्त्वाची आहे. आपणाला कार्यसुलभ कॉन्क्रीट नसेल तर त्याचे काय परिणाम होतात ते आपण नंतर बघूच. तर कार्यसुलभता ही कॉन्क्रीटचा सुकार्यता किंवा सुकरता दर्शवते. आता या कार्यसुलभतेवर परिणाम करणारे घटक काय ते बघूया आपण. कॉन्क्रीटच्या कार्यसुलभतेवर परिणाम करणारे घटक. तर पहिला घटक आहे पाणी सिमेंट गुणोत्तर, पाणी आणि सिमेंटचं प्रमाण. हा घटकसुद्धा कॉन्क्रीटच्या कार्यसुलभतेवर परिणाम करतो. दुसरा घटक मिश्रणाचे प्रमाण. कॉन्क्रीटसाठी आपण जे मिश्रण घेतो, खडी आणि वाळू सिमेंट वगैरे जे घटक आहेत त्यांचं प्रमाण. त्यानंतर ॲग्रिगेटचे माप, जे ॲग्रिगेट वापरतो आपण त्याचं माप, ॲग्रिगेटचा आकार, ॲग्रिगेटच्या पृष्ठभागाचा पोत, ॲग्रिगेटचे ग्रेडिंग आणि ॲडमिक्सचरचा वापर. असे हे 7 घटक जे आहेत हे कॉन्क्रीटच्या कार्यसुलभतेवर परिणाम करत असतात. तर ते कसे परिणाम करतात ते आपण प्रथम बघूया. तर पाणी सिमेंट गुणोत्तर हा पहिला मुद्दा जो आहे तो आपण बघूया. प्रति घनमीटर कॉन्क्रीटसाठी पाण्याचे प्रमाण वाढविल्यास कॉन्क्रीटचा प्रवाहीपणा वाढतो. म्हणजे प्रति घनमीटर आपणाला जे कॉन्क्रीट बनवायचं आहे त्यासाठी जे पाण्याचं प्रमाण निश्चित केलेलं आहे ते जर निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा वाढवलं तर कॉन्क्रीट प्रवाही होतं. की जो कॉन्क्रीटच्या कार्यसुलभतेवर परिणाम करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पाण्याचे जास्त प्रमाण म्हणजे जास्त कार्यसुलभता किंवा सुकरता. कॉन्क्रीटमध्ये पाण्याचं प्रमाण वाढवलं की कॉन्क्रीट कार्यसुलभ होतं, काम करायला सहज सोपं होतं. पावड्यात खोऱ्यानं भरणं, कामाच्या ठिकाणी वाहून नेणं आणि चेचणं भरणं वगैरे हे सहज सुलभ होतं. परंतु त्याचे काही तोटे पण आहेत ते आपण नंतर बघू. कॉन्क्रीटची कार्यसुलभता वाढविण्यासाठी जास्त पाणी वापरले जाते. टिकाऊपणाच्या दृष्टीने विचार करता कार्यसुलभता वाढविण्यासाठी पाण्याचे प्रमाण वाढविणे हा शेवटचा पर्याय ठेवावा. म्हणजे कॉन्क्रीटची कार्यसुलभता वाढवण्यासाठी पाण्याचं प्रमाण वाढवणं हे योग्य आहे, परंतु हा शेवटचा पर्याय ठेवला पाहिजे. कारण पाण्याचं प्रमाण वाढवल्यामुळे अनेक दोष कॉन्क्रीटमध्ये भविष्यात दिसून येत असतात. कारण वाढवलेले पाण्याचे प्रमाण कॉन्क्रीटची ताकद जाणवण्या इतकी कमी करते. कॉन्क्रीटच्या ताकदीवर पाणी प्रमाणापेक्षा वाढल्यास परिणाम होतो आणि जाणवण्या इतका होतो. जादाचे पाणी वापरावे लागल्यास त्या प्रमाणात सिमेंटचे प्रमाण वाढवणं, पाणी सिमेंट गुणोत्तर निश्चित करणं हे महत्त्वाचं आहे. ज्यामुळे कॉन्क्रीटची ताकद आपल्याला अपेक्षित आहे तीच राहील. म्हणजे ज्या वेळेला पाण्याचं प्रमाण वाढवण्याची वेळ येते त्यावेळेला त्याचबरोबर त्याच प्रमाणामध्ये सिमेंटचं प्रमाणसुद्धा वाढवलं पाहिजे. म्हणजे आपणाला अपेक्षित जी ताकद मिळवायची आहे त्या कॉन्क्रीटपासून ती मिळते. म्हणजे पाणी सिमेंट गुणोत्तर हा भाग किती महत्त्वाचा आहे बघा. पाणी कमी केलं तरी पण तोटा आहे, वाढवलं तरी तोटा आहे. पाण्याचं प्रमाण कमी करून आपण पाण्याचं प्रमाण जर कमी केलं तर त्या ठिकाणी सिमेंट कमी करावं लागत नाही. तर त्यासाठी चेचणे किंवा कॉम्पॅक्शन जास्त करणं हे गरजेचं असतं, तर आपल्याला अपेक्षित ती ताकद मिळते. म्हणजे पाण्याचं प्रमाण वाढवलं तर सिमेंटचं प्रमाण वाढवावं म्हणजे पाहिजे ती ताकद मिळेल. पाण्याचं प्रमाण कमी केलं तर चेचणे किंवा कॉम्पॅक्शन करणं हे आवश्यक आहे. त्या प्रमाणात जास्तीचं कॉम्पॅक्शन करावं म्हणजे पाणी कमी केलेलं चालतं आहे. म्हणजे पाहिजे ती ताकद मिळेल, पाहिजे ती फिनिशिंग मिळेल. याला पाणी सिमेंट गुणोत्तर हा घटक कसा परिणाम करतो हे आपल्या लक्षात आलं असेल. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे पाणी वाढवलं तर कॉन्क्रीट पातळ होईल, पाणी कमी केलं तर कॉन्क्रीट घट्ट होईल आणि घट्ट केलेलं बनवलेलं कॉन्क्रीट कामाच्या ठिकाणी जाऊन पडेल. त्यावेळी ते घमेल्यातून वाहून नेताना तकलीफ होईल, चिकटेल घमेला. कामाच्या ठिकाणी टाकल्यानंतर त्या ठिकाणी त्याला फिनिशिंग करताना वेळ घेईल, त्याला चेचावं लागेल चांगलं. तर ह्या गोष्टी आल्याच. यानंतर मिश्रणाचे प्रमाण. मिश्रणाचे प्रमाण
तर कॉन्क्रीटसाठी जे आपण घटक घेतो ते प्रमाणात घेणं गरजेचं असतं. तर ॲग्रिगेट सिमेंट गुणोत्तर जास्त ठेवल्यास लीन कॉन्क्रीट तयार होतं. लीन म्हणजे दुबळं. म्हणजे ॲग्रिगेट आणि सिमेंट हे प्रमाण जर जास्त ठेवलं, म्हणजे सिमेंट जेवढं आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं ॲग्रिगेट वाढवले तर त्यापासून कमकुवत किंवा दुबळं म्हणजे लीन कॉन्क्रीट तयार होतं. लीन कॉन्क्रीटमध्ये वंगणाचे काम करण्यासाठी पेस्ट कमी प्रमाणात उपलब्ध होईल. कारण ॲग्रिगेट वाढले म्हणजे त्यांच्या पृष्ठभाग सरफेस एरिया वाढला आणि सरफेस एरिया वाढल्यामुळं आहे त्या सिमेंट पाण्यामध्ये त्या ॲग्रिगेटच्या पृष्ठभागावर वंगण म्हणून जे पाणी आणि सिमेंट जाणार आहे ते कमी प्रमाणात मिळेल आणि पर्यायानं ते कॉन्क्रीट वीक होईल किंवा लीनच होईल. त्यामुळे ॲग्रिगेटच्या हालचालींवर मर्यादा येतात. म्हणजे ॲग्रिगेटच्या ज्या हालचाली आहे कॉम्पॅक्शन वगैरे त्या होताना मर्यादा येतील. दुसऱ्या बाजूला रिच कॉन्क्रीटमध्ये ॲग्रिगेट सिमेंट रेशो कमी केला तर त्याची चांगली कार्यसुलभता मिळवण्यासाठी जास्त पेस्ट उपलब्ध होईल. म्हणजे ॲग्रिगेट सिमेंट प्रमाण जर कमी केलं तर त्या ठिकाणी काय होईल, सिमेंट पेस्ट जास्त मिळेल आणि पर्यायानं ते सुद्धा रिच कॉन्क्रीट तयार होईल आणि रिच कॉन्क्रीटमुळं काय होईल, भविष्यात कॉन्क्रीटला क्रॅक जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तर अशा पद्धतीनं ॲग्रिगेट मिश्रणातील घटकांचे प्रमाण जे आहे ते निश्चित असणं गरजेचं आहे. जे पाणी सिमेंट गुणोत्तर जसं महत्त्वाचं आहे तसंच ॲग्रिगेट किंवा मिश्रणातील ॲग्रिगेटचे प्रमाणसुद्धा योग्य पद्धतीनं असणं आवश्यक आहे. तिसरा घटक ॲग्रिगेटचे माप. कॉन्क्रीट बनवण्याकरिता जे ॲग्रिगेट आपण घेतो ते ॲग्रिगेट मोठ्या मापाचे असतील व त्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ कमी येते. म्हणजे मोठ्या मापाचे ॲग्रिगेट असतील तर पृष्ठभागाचं क्षेत्रफळ कमी येतं. कसं काय, तर ॲग्रिगेटमध्ये तशा मोठ्या मापाच्या ॲग्रिगेटमध्ये पोकळी जास्त राहील आणि ती पोकळीमुळे ॲग्रिगेटच्या पृष्ठभागांचं क्षेत्रफळ कमी येईल. त्यामुळे पृष्ठभाग ओले होण्यास कमी प्रमाणात पाणी लागतं. म्हणजे पृष्ठभागाचं क्षेत्रफळ कमी असेल तर पाणी कमी लागणार आहे. तसेच अंतर्गत घर्षण कमी करण्यासाठी वंगण म्हणून कमी प्रमाणात पेस्ट लागते. पेस्टसुद्धा कमीच लागणार आहे. मोठ्या मापाचे ॲग्रिगेट दिलेल्या पाण्याच्या व पेस्टच्या क्वांटिटीला नेहमी जास्त कार्यसुलभता देतात. म्हणजे ॲग्रिगेट मोठ्या मापाचे असतील तर दिलेल्या पाणी सिमेंट गुणोत्तरामुळे त्या ठिकाणी चांगली कार्यसुलभता मिळते. म्हणजे ॲग्रिगेटचं माप जे आहे ते योग्य पद्धतीनं असणं गरजेचं आहे. त्यानंतर ॲग्रिगेटचा आकार. तर ॲग्रिगेट आपणाला कसे, आपण ॲग्रिगेटचे प्रकार आपणाला माहीत असतीलच. तर ॲग्रिगेटचे जे प्रकार आहेत ते म्हणजे टोकदार ॲग्रिगेट, चपटे ॲग्रिगेट आणि गोलाकार ॲग्रिगेट. तर अँग्युलर म्हणजे टोकदार, फ्लॅकी म्हणजे चपटे व घनरूप आकाराचे ॲग्रिगेट हे गोलाकार ॲग्रिगेटच्या तुलनेत कॉन्क्रीट कोरडे बनवितात. कोरडे बनवितात म्हणजे त्यांचा सरफेस एरिया जास्त असतो. कारण अँग्युलर ॲग्रिगेटच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ त्याच आकारमानाच्या गोलाकार ॲग्रिगेटच्या तुलनेत जास्त असतं. म्हणजे चपटे आणि टोकदार ॲग्रिगेटचे जे सरफेस एरिया हा गोलाकार ॲग्रिगेटच्या तुलनेने जास्त असतो. म्हणून क्रस्ड सँड व ॲग्रिगेटच्या तुलनेत नदीकाठचे ग्रॅव्हल व वाळू जास्त कार्यसुलभता देतात. म्हणजे क्रस्ड सँड आणि नदीकाठची वाळू हे जे ॲग्रिगेट आपण वापरतो ते ग्रॅव्हल व वाळू जास्त, म्हणजे क्रस्ट सँड जे आहे त्याच्या तुलनेत नदीकाठची वाळू आणि नदीतील ग्रॅव्हल्स हे जास्त प्रमाणामध्ये कार्यसुलभता प्राप्त करून देतात. कारण त्यांचा आकार हा घर्षणाने गोलाकार झालेला असतो आणि त्यामुळे आपणाला चांगली कार्यसुलभता मिळते. क्रस्ट सँड जे आहे तिला टोकदार टोकच असतात, त्यामुळं त्यापासून कार्यसुलभता आपणाला इतकी व्यवस्थित मिळत नाही. हा झाला ॲग्रिगेटचा आकार. म्हणजे ॲग्रिगेटचा आकार गोलाकार असेल तर आपल्याला चांगली कार्यसुलभता मिळते, हे लक्षात यायला काही हरकत नाही आहे. नेक्स्ट पॉईंट ॲग्रिगेटचा पोत. आता पोत म्हणजे पृष्ठभाग. ॲग्रिगेटचा पोत म्हणजे त्याचा जो पृष्ठभाग आहे तो कसा आहे. तर एकाच आकारमानाच्या गुळगुळीत पोत असणाऱ्या ॲग्रिगेटच्या तुलनेत रफ म्हणजे खडबडीत पोत असणाऱ्या ॲग्रिगेटच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ जास्त असतं. आता रफ ॲग्रिगेट असतील, रफ पृष्ठभागाचे, आता आपण खडी पाहतो ती गुळगुळीत नसते, वाळू गुळगुळीत असते. म्हणजे खडीचा किंवा क्रश सँड म्हणलं, वाळूच्या ऐवजी आपण क्रश सँड वापरू तर त्या क्रश सँडचे सरफेसेस काय असतात, खडबडीत असतात. तर हे सरफेस एरिया जास्त असतो.
गुळगुळीत पृष्ठभाग असणाऱ्या ॲग्रिगेटच्या कणांमधील अंतर्गत घर्षण विरोध कमी असल्याने जास्त कार्यसुलभता मिळते. म्हणजे अंतर्गत घर्षण हे खडबडीत पृष्ठभागांमध्ये जास्त असतं, त्यामुळं तिथं कार्यसुलभता मिळायला वेळ लागतो. परंतु गुळगुळीत सरफेसेस असतील ॲग्रिगेटचे तर त्या ठिकाणी कार्यसुलभता लवकर प्राप्त होते किंवा जास्त प्रमाणात मिळते. तर हा झाला ॲग्रिगेटच्या पोत आणि त्याचा परिणाम कॉन्क्रीटच्या कार्यसुलभतेवर दिसून येणारा. त्यानंतर आहे नेक्स्ट पॉईंट, ॲग्रिगेटचे ग्रेडिंग. ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट म्हणजे काय ते बघूया. जेव्हा ॲग्रिगेटच्या दिलेल्या आकारमानांमध्ये पोकळीचे प्रमाण कमीत कमी असते, म्हणजे जेव्हा ॲग्रिगेटच्या दिलेल्या आकारमानामध्ये पोकळीचे प्रमाण कमीत कमी असते त्यास चांगले ग्रेडिंग असलेले कॉन्क्रीट किंवा ॲग्रिगेट असं म्हणतात. म्हणजे ॲग्रिगेट जे आहेत त्यांचं जे प्रमाण म्हणजे आकार वगैरे ठरवून घेतलेलं आहे त्यांच्यामध्ये कमीत कमी पोकळी जर राहत असेल तर ते जास्त चांगले कार्यसुलभ ॲग्रिगेट आहे असं समजावं किंवा आहे असं म्हणतातच. जर पोकळी कमी असतील तर जादाची पेस्ट वंगणासाठी उपलब्ध असेल व जास्त कार्यसुलभता मिळेल. म्हणजे पोकळी जेवढी कमी तेवढं ते सिमेंट आणि पाणी जे आहे त्याचे पेस्ट वंगणासाठी जास्त प्रमाणात उपलब्ध होईल आणि जास्त कार्यसुलभ कॉन्क्रीट मिळेल. ॲग्रिगेटचे चांगले ग्रेडिंग कमीत कमी व्हाईड्स आणि उच्च कार्यसुलभता निर्माण करतात. म्हणजे ॲग्रिगेटचे ग्रेडिंग जर उत्तम पद्धतीने असेल तर कमी पोकळी राहून कार्यसुलभ कॉन्क्रीट मिळतं. म्हणजे ग्रेडिंग ऑफ कॉन्क्रीट हा भाग कार्यसुलभतेवर कसा परिणाम करतो किंवा किती महत्त्वाचा आहे हे लक्षात आलं असेल. म्हणजे जेवढी पोकळी कमी राहील कॉन्क्रीट ॲग्रिगेटमध्ये तेवढं वंगण त्या ॲग्रिगेटच्या सरफेसेसना जास्त मिळेल. आणि म्हणून ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट हे कॉन्क्रीटच्या कार्यसुलभतेसाठी फार महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर ॲडमिक्स्चरचा वापर हा एक कॉन्क्रीटच्या कार्यसुलभतेवर परिणाम करणारा घटक आहे. ॲडमिक्स्चर्स म्हणजे काय तर कॉन्क्रीट जे आपण प्रमाण ठरवून बनवत असतो त्यामध्ये जर ॲग्रिगेट योग्य पद्धतीने त्यांचा पोत नसेल, सरफेस एरिया नसेल, ॲग्रिगेटचा आकार नसेल किंवा पाणी कमी असेल तर यासाठी आपण त्यामध्ये ॲडमिक्स्चर्स कॉन्क्रीटमध्ये वापरतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला चांगल्या कार्यसुलभतेचं कॉन्क्रीट प्राप्त होतं. एअर एंट्रनिंग एजंट व पोझोलॅनिक मटेरियल कॉन्क्रीटची कार्यसुलभता मोठ्या प्रमाणात वाढवितात. म्हणजे कॉन्क्रीटची कार्यसुलभता वाढविण्यासाठी ॲडमिक्स्चर्स म्हणून एअर एंट्रनिंग एजंट आणि पोझोलॅनिक मटेरियलमुळे कार्यसुलभता मोठ्या प्रमाणात वाढवितात आणि ताकदीवर त्याचा परिणाम काही होत नाही किंवा कमी होत नाही, उलट आहे ती किंवा आपण ठरवलेली जी कॉन्क्रीटची ताकद आहे तीच राहते. हवेचे बुडबुडे कणांमध्ये बॉल बेरिंगसारखे काम करतात. म्हणजे हे एअर एंट्रनिंग एजंट जे कॉन्क्रीटमध्ये आपण मिसळतो त्यामुळे त्या कॉन्क्रीटमध्ये ओल्या कॉन्क्रीटमध्ये हवेचे बुडबुडे निर्माण होतात आणि हे बेरिंगचं काम त्या कॉन्क्रीटमध्ये करतात व कणांची सहज हालचाल शक्य होते. म्हणजे कॉन्क्रीटचे कण एकजिन्सी होण्यासाठी या बबलचा उपयोग हा कॉन्क्रीटमध्ये होत असतो आणि त्यामुळे चांगली कार्यसुलभता आपल्याला मिळत असते. तर यानंतर या ठिकाणी आपण आता कॉन्क्रीटची व्याख्या आणि कॉन्क्रीटच्या कार्यसुलभतेवर परिणाम करणारे घटक हे पाहिले. पुन्हा एकदा मी रिपीट करेल. कॉन्क्रीटच्या कार्यसुलभतेवर परिणाम करणारे घटक 7 आहेत. पाणी सिमेंट गुणोत्तर, 1, 2 नंबर मिश्रणाचे प्रमाण, 3 नंबर ॲग्रिगेटचे माप, 4 नंबर ॲग्रिगेटचा आकार, 5 नंबर ॲग्रिगेटच्या पृष्ठभागाचा पोत, 6 नंबर ॲग्रिगेटचे ग्रेडिंग आणि 7 नंबर ॲडमिक्स्चरचा वापर. तर हे झालं आपले 2 पॉईंट. त्यानंतर पुढचा एक पॉईंट आहे कॉन्क्रीटच्या कार्यसुलभतेचे मोजमाप. तर कॉन्क्रीटच्या कार्यसुलभतेचे मोजमाप कशी मोजली जाते कॉन्क्रीटची कार्यसुलभता हे सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. तर ताज्या कॉन्क्रीटची कार्यसुलभता मोजण्याच्या विविध पद्धती आहेत. कारण कॉन्क्रीट हा इमारत बांधकाम क्षेत्रातील किंवा बांधकाम इंडस्ट्रीमधील फार महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जर कॉन्क्रीटच्या कार्यसुलभता हा भाग महत्त्वाचा असेल तर ती मोजण्यासाठी काय प्रमाण आहे, काय माप कसं मोजलं जातं, काय पद्धत आहे त्यासुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. तर ताज्या कॉन्क्रीटची कार्यसुलभता मोजण्याच्या विविध पद्धती आहेत. त्यापैकी प्रत्येक पद्धती विशिष्ट दृष्टीने मोजमाप करतात.
कार्यसुलभतेचे संपूर्णपणे मोजमाप करेल अशी एकही चाचणी उपलब्ध नाही. म्हणजे कार्यसुलभतेचं एक्झॅक्टली मोजमाप करणारी एकही पद्धत आजही उपलब्ध नाही आहे. यासाठी नवनवीन पद्धती दररोज उदयास येत आहेत. म्हणजे अनुभवांती ह्या पद्धतींचा उपयोग होतो आणि त्या प्रॅक्टिकली उपलब्ध म्हणजे वापरल्या जातात आणि त्यातील काही पद्धती आपण बघणार आहोत. तर भारतीय मानक संस्था 516 नुसार कार्यसुलभता मोजण्याच्या काही पद्धती या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत, त्या आपण बघूया. तर पहिली जी कार्यसुलभता मोजण्याची पद्धत आहे ती म्हणजे स्लम्प टेस्ट, म्हणजे कॉन्क्रीटची घसरण. दुसरी कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट, म्हणजे कॉन्क्रीटला चेचून त्याचा चेचण्याचा फॅक्टर किंवा अपूर्णांक शोधून काढणे. तिसरी फ्लो टेस्ट, कॉन्क्रीटचे पसरणे. तिसरी व्हीबी कन्सिस्टन्सी टेस्ट आणि पाचवी टेस्ट आहे स्प्लिंट टेन्साइल टेस्ट. तशा ह्या 5 टेस्ट कॉन्क्रीटच्या कार्यसुलभता मोजण्यासाठी घेतल्या जातात. तर त्यापैकी पहिल्या 3 चाचण्या महत्त्वाच्या आहेत की ज्या स्लम्प टेस्ट, कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट आणि 3 नंबरची फ्लो टेस्ट. तर या 3 चाचण्या जनरल प्रॅक्टिसमध्ये आहेत आणि सर्वसाधारणपणे यापैकी कुठली तरी एक पद्धत वापरली जाते. पण सर्वात परिचित असणारी आणि सोपी पद्धत म्हणजे स्लम्प टेस्ट. ती कशी आहे ती आपण बघूया. तर स्लम्प टेस्ट, स्लम्प कोन टेस्ट असं म्हणतात त्याला, इकडं लिहायचं नाही का. स्लम्प कोन टेस्ट. तर कॉन्क्रीटची कार्यसुलभता मोजण्यासाठी स्लम्प कोन टेस्ट वापरले जातात. तर ह्या टेस्टसाठी प्रयोगशाळेमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी ही चाचणी घेतली जाते. ही पद्धत जास्त पातळ, ओलसर किंवा जास्त कोरड्या कॉन्क्रीटसाठी योग्य नाही. ही चाचणी कार्यसुलभतेसाठीच्या सर्व सहाय्यभूत घटकांचे मोजमाप करत नाही. तरीसुद्धा या चाचणीचा वापर नियंत्रण चाचणी म्हणून केला जातो, म्हणजे कंट्रोल टेस्ट म्हणून केला जातो. कामाच्या ठिकाणी सर्रास वापरतात, परंतु यामधून प्रत्येक बॅचमधील कॉन्क्रीटचा एकसारखेपणा समजण्यास मदत होते. म्हणजे प्रत्येक बॅच, कॉन्क्रीटच्या ज्या बॅचेस असतात त्या प्रत्येक बॅचमधील एकसारखेपणा आपणाला त्यावरून लक्षात येतो. ज्याप्रमाणे कॉन्क्रीट स्लप होते त्याच्या निरीक्षणातून कॉन्क्रीटच्या दर्जाबाबतची जादाची माहिती आपल्याला मिळवता येते. स्लम्प टेस्ट घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणात शंकुछेद आकाराच्या धातूच्या साच्याचा समावेश होतो. म्हणजे स्लम्प टेस्ट घेण्यासाठी जे उपकरण वापरतात ते शंकू आकाराचं एक भांडं असतं. तर हे जे भांडं किंवा उपकरण आहे याचा वरचा व्यास जो आहे तो ह्या आकाराचं शंकू आकाराचं भांडं ते असतं. तर या भांड्याचा वरचा व्यास जो आहे तो 10 सेंटीमीटर असतो. आणि तळातला जो व्यास आहे तो 20 सेंटीमीटर इतका असतो. आणि याची उंची जी आहे या भांड्याची, ही उंची 30 सेंटीमीटर इतकी असते. तर याचा वरचा आणि खालचा भाग किंवा उघडा असतं ते, आणि याला पकडण्यासाठी दोन्ही बाजूनं हँडल्स असतात. हे हँडल दोन्ही बाजूनं हँडल्स असतात. तर हे भांडं एका सपाट पृष्ठभागावर ठेवून त्यामध्ये कॉन्क्रीट भरलं जातं. आणि हे कॉन्क्रीट म्हणजे जे बॅचेस आहेत त्या प्रत्येक बॅचेसमधील कॉन्क्रीट यामध्ये भरलं जातं. नमुना कॉन्क्रीट हे त्याच बॅचमधूनच घेतलं जातं आणि हे भांडं त्याला असणाऱ्या हँडल्सने हळूवारपणे कॉन्क्रीट चांगलं त्यामध्ये भरायचं आणि एका स्टील रॉडनं त्याला चांगलं कॉम्पॅक्शन करून घ्यायचं. म्हणजे त्या भांड्यामध्ये जेवढं कॉन्क्रीट बसेल ते कॉन्क्रीट चांगलं चेचून कॉम्पॅक्शन चांगल्या पद्धतीने करायचं आणि त्याचं वरचं टोक जे आहे त्याच्या पृष्ठभागाबरोबर ते सपाट करून घ्यायचं आणि जास्तचं कॉन्क्रीट आहे ते बाजूला काढून घ्यायचं. त्यानंतर हे भांडं फ्रेश कॉन्क्रीट असतानाच अलगद त्या दोन्ही मुठीनं ते भांडं बाजूला काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपणाला जे कॉन्क्रीट मिळेल
ते अशा पद्धतीनं कॉन्क्रीट मिळेल आपल्याला. भांडं काढल्यानंतर त्या कॉन्क्रीटचं काही प्रमाणात घसरण होईल. तर ही जी घसरण आहे, ही घसरण किती झाली याला म्हणतात स्लंप. ही घसरण किती झाली याला स्लंप असे म्हणतात, स्लंप. तर ही घसरण किती झाली याला स्लंप असे म्हणतात. आणि हे ची जी घसरण आहे कॉन्क्रीटची, ओल्या कॉन्क्रीटची किंवा ताज्या कॉन्क्रीटची होणारी घसरण, यावरून ते कॉन्क्रीट आपणाला किती कार्यसुलभ आहे हे कळतं. मग आपणाला एकसारख्या बॅच करायच्या असतील तर आपण एकसारखा स्लंप ठेवला पाहिजे. आणि हा एकसारखा स्लंप मोजण्यासाठी प्रत्येक बॅचमधील कॉन्क्रीट आपण ह्या उपकरणामध्ये भरायचं, चांगलं चेचायचं, फिनिशिंग करायचं आणि तो कोन बाहेर काढून घ्यायचा अलगदपणे. आणि तो स्लंप जो आहे तो आपल्याला नेहमी सारखाच मिळाला पाहिजे. त्यामुळं आपल्याला एकसारख्या वर्कॅबिलिटीचं, कार्यसुलभतेचं कॉन्क्रीट हे मिळत राहील, असं या चाचणीचा उद्देश आहे. तर वेगवेगळ्या कामांसाठी स्लंप किती असावा त्याचा एक माहिती आपण घेऊया. तर अत्यंत कमी स्लंप म्हणजे 0 ते 25 mm स्लंप हा मध्ये मोजला जातो. आणि हा स्लंप जो आहे तर 0 ते 25 mmचा स्लंप असेल तर त्याचा कॉम्पॅक्शन फॅक्टर हा 0.78 असतो. आणि हा स्लंप असणारं कॉन्क्रीट हे साधारणपणे रस्त्याच्या कामासाठी वापरले जाते. आणि त्या ठिकाणी कॉम्पॅक्शन हे चांगल्या पद्धतीनं, म्हणजे कॉम्पॅक्शन फॅक्टरसुद्धा दिलेला आहे 0.78. तर रोडचं कॉन्क्रीट जे आहे त्यासाठी 25 mm स्लंप असणारं कॉन्क्रीट वापरावं, म्हणजे अत्यंत कमी स्लंप आहे. त्यानंतर कमी म्हणजे त्याच्यापेक्षा जरा म्हणजे 25 ते 50 mm स्लंप असणारा कॉन्क्रीटचा वापर हा फाउंडेशन व व्हायब्रेशन करून लाईटली सळी काम असेल त्यामध्ये तर तशा कामासाठी केलं जातं. म्हणजे फाउंडेशनच्या कॉन्क्रीटसाठी 25 ते 50 mm स्लंप असणारा कॉन्क्रीट चालतं किंवा वापरतात. आणि मध्यम प्रमाणातील स्लंप किंवा कार्यसुलभता म्हणून याला, ही मध्यम कार्यसुलभतेसाठी स्लंप किती असला पाहिजे 50 ते 100 mm. आणि हे कॉन्क्रीट कुठे वापरतात तर सपाट स्लॅबसाठी, तसेच त्यामध्ये सळी काम असेल अशा कामासाठी वापरलं जातं. आणि त्याला कॉम्पॅक्शन करून जास्त सळीचं असणारं कॉन्क्रीटसाठी सुद्धा वापरलं जातं. म्हणजे हेवी स्टील स्लॅब कॉन्क्रीट किंवा बीम कॉन्क्रीटसाठी ते वापरलं जातं, स्लॅब कॉन्क्रीटसाठी जनरली. त्यानंतर अतिशय जास्त स्लंप किंवा कार्यसुलभता म्हणजे 100 ते 150 mm स्लंप असणारी कार्यसुलभता असणारं कॉन्क्रीट की ज्या ठिकाणी कॉम्पॅक्शन फॅक्टर हा 0.96 इतका असतो. तर हे कॉन्क्रीट गुंतागुंतीचं रेनफोर्ड सिमेंट असणाऱ्या, म्हणजे सळी असणाऱ्या, म्हणजे हेवी बीम, हेवी कॉलमसाठी 100 ते 150 mmचा स्लंप असणारं कॉन्क्रीट चालू शकतं किंवा कार्यसुलभतेचं कॉन्क्रीट चालतं आहे. तर ह्या स्लंप टेस्टचं महत्त्व काय तर कॉन्क्रीटची कन्सिस्टन्सी मोजण्यासाठी स्लंप टेस्ट वापरली जाते. ही चाचणी प्रयोगशाळेत अथवा कामाच्या ठिकाणी घेता येते. याचा उपयोग दर्जा नियंत्रणासाठी चाचणी म्हणून केला जातो व ही चाचणी प्रत्येक बॅचनुसार कॉन्क्रीटच्या एकसारखेपणाची खात्री देते किंवा माहिती देते असं म्हणता येईल. ज्या प्रकारे कॉन्क्रीट स्लंप होते म्हणजे घसरते, त्या आधारे कॉन्क्रीटची स्लंप व दर्जा याबाबतची जादाची माहिती उपलब्ध होते किंवा मिळते. तर या चाचणीचे फायदे काय, मग महत्त्व बघितलं. फायदे, या चाचणीचा उपयोग कॉन्क्रीटची कार्यसुलभता मिळविण्यासाठी प्रयोगशाळा आणि कामाच्या ठिकाणी करता येतो. त्याचप्रमाणे नॉर्मल मिक्स आणि लीन मिक्ससाठी कार्यसुलभतेच्या खऱ्या किमती देता येतात. मात्र या चाचणीला काही मर्यादा आहेत. स्टीप कॉन्क्रीट मिक्ससाठी विश्वासार्ह समजण्यात येत नाही. स्टीप म्हणजे घट्ट. त्यानंतर जर खरी स्लंप अचूकपणे मोजली नाही तर चाचणी विश्वासार्ह नाही. म्हणजे स्लंप जर आपण अचूक मोजले नाही तर ह्या चाचणीला काही उपयोग असणार नाही. तर अशा पद्धतीनं ही स्लंप टेस्ट कामाच्या ठिकाणी घेतली जाते. आज आपण कॉन्क्रीटच्या कार्यसुलभतेची व्याख्या, कॉन्क्रीटच्या कार्यसुलभतेवर परिणाम करणारे घटक आणि कॉन्क्रीटची स्लंप कोन टेस्ट म्हणजे कशी घेतात ते बघितलं. तर या ठिकाणी मी आज थांबतो. धन्यवाद. थँक्यू.